मराठी व्याकरण प्रश्न. प्रश्न पहिला. जे वर्ण उच्चाराला कोमल त्यास काय म्हणतात? तर त्याला मृदू वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. जे वर्ण उच्चाराला कठीण त्यास कोणते वर्ण म्हणतात? तर त्याला कठोर वर्ण असे म्हणतात. नंतर आहे प्रश्न 3. मृदू वर्णांनाच आणखी कोणत्या नावाने ओळखतात? तर नाद किंवा घोष या नावाने मृदू वर्णांना ओळखतात. प्रश्न 4. कठीण वर्णांना किंवा कठोर वर्णांना आणखी कोणत्या नावाने ओळखतात? तर त्याला श्वास किंवा अघोष या नावाने ओळखतात. नंतर आहे प्रश्न 5. एकच व्यंजन दोनदा जोडल्या गेल्यास त्यास काय म्हणतात? तर त्याला द्वित व्यंजन असे म्हणतात. नंतर आहे प्रश्न क्रमांक 6. हाताने केलेली खानाखुनीची भाषा म्हणजे काय? तर त्याला कर पल्लवी असं म्हणतात. नंतर आहे प्रश्न 7. मराठी भाषेतील ळ हे कोणते वर्ण आहे? तर हे स्वतंत्र वर्ण आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 8. कोणती भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे? तर संस्कृत ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 9. ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? तर हा संयुक्त स्वर आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 10. अनुनासिकांनाच आणखी कोणत्या नावाने ओळखतात? तर परस्वर्ण असं अनुनासिकांना या नावाने सुद्धा ओळखतात. हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.